चोपडा विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहरातील बोथरा मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाची आभार आढावा बैठक संपन्न झाली। त्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या रक्षाताई खडसे यांना प्रचंड मते मिळवण्यासाठी शिवसेना शिंदे गटाने मेहनत घेऊन चोपडा तालुक्यातून मोठी आघाडी दिली आहे। महायुती धर्म प्रामाणिकपणे पाळल्यामुळे शिवसैनिकांचे अभिनंदन करून आभार मानण्यात आले। आमदार सौ लताताई सोनवणे व माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या आदेशाने संपूर्ण शहर तालुका पिंजून काढून घवघवीत यश मिळवून दिले म्हणून शिवसैनिक व युवा सैनिक व महिला आघाडीचे विशेष आभार मानण्यात आले। यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनोगतात येत्या विधानसभेसाठी जोरदार तयारी करून जास्तीत जास्त लीडने आमदार लताताई यांना निवडून आणू अशी ग्वाही दिली। तसेच माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी तालुक्यात 400 कामांचे भूमिपूजन बाकी असून ते आचारसंहिता संपल्यानंतर लगेचच करण्यात येईल। त्यात पाणी प्रश्नावर विशेषतः लक्ष देऊन तालुका सुजलाम सुफला करण्यासाठी प्रयत्न करणार आहे अशी ग्वाही दिली। कार्यकर्त्यांना भेटतात, ज्या समस्या असतील ते जाणून घेतात आणि समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात। या महाराष्ट्राला विकासाची दिशा या 2 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात केली गेली आणि आपल्याला स्वतःला अनुभव येतोय। परवा मी साऱ्या इंजिनियर लोकांना बोलवलो होतो, आदिवासी भागातले रस्ते त्यांना विचारले तर आता रस्ते आपल्याकडे टाकायला शिल्लक नाही हे सांगताना मला आनंद होतो की आमदार लता सोनवण्याच्या हाताला एवढं यश आहे की आता आदिवासी भागामध्ये एकही रस्ता शिल्लक नाही की ज्याच्यावरती पैसे टाकून डांबरी काम करायचं। सर्व रस्ते मंजूर होऊन आले। ही किमया कोणी केली तर आमदार लता सोनवणेमुळे झाली। निधी खूप येतोय, निधी आपण गावागावात टाकतोय, तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय। पण काही गोष्टी 2-4 असतील की त्या होऊ शकणार असतील आणि तुम्ही त्या गोष्टीसाठी नाराज असाल तर तुमची माफी मागतो। शेवटी शासनाचे नियम असतात, शासनाच्या नियमानुसार आपल्याला काम करावं लागतं। मला माहिती आहे सर्वात मोठी समस्या आपल्या तालुक्यात कोणती असेल तर शेत रस्त्यांची असते। पण त्या शेत रस्त्यांना जर निधी आला तर नक्की सर्वात जास्त निधी पडतात। मागच्या वेळेला 10 कोटी निधी आला होता, पण दुर्दैवाने 1 रुपयाचं एक काम त्या ठिकाणी झालं नाही। आमचे विकास भाऊ सातत्याने मागे लागले की माझा रस्ता टाकून द्या, माझा रस्ता टाकून द्या। विकास भाऊचा रस्ता टाकून दिला 25 लाखाचा 1 किलोमीटर, पण दुर्दैवाने शेतकऱ्यांनी जागा सोडली नाही आणि 10 कोटी रुपये आपल्या मतदारसंघातले परत गेले। शेतकरी म्हणतात आम्हाला शेत रस्ता पाहिजे, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष काम करायची वेळ येते त्या मात्र शेतकरी जागा सोडत नाही आणि मग ते रस्ते होत नाही। भविष्यात तुमची मानसिकता आपल्या गावागावामध्ये जाऊन सांगा की विकास हा विकास या कालखंडामध्ये होणार, निधी या कालखंडामध्ये येणार आहे। गावातल्या प्रत्येकाच्या सुख दुःखामध्ये येणारे आमदार आहे। या आधी आमदार आहे कुठे तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे। गावातला 1 किंवा 2 जण असायचे, त्याच्या पलीकडे हे कधी जात नव्हते, ज्यांना आपण म्हणतो सातत्याने की चिकणे दिले